नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. आपल्या सर्वांच्या जीवनात सन्मार्ग दाखवणाऱ्या गुरुची आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सदैव साथ मिळो, सहवास मिळो, अशी आजच्या या महापवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांसाठी मंगल कामना करतो. आपल्या सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, सर्वांची उन्नती प्रगती हो, भरभराट हो. दरवर्षाप्रमाणे आपल्या अतिशय प्रेमामुळे पुन्हा उद्घाटनपर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला असं वाटतं की मलाच आपल्या प्रेमामुळे मान मिळतो, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं प्रथमतः ऋणी आहे. जगातल्या सर्व मनुष्य मात्रांना च्या कल्याणाकरिता धम्मामृत ज्ञान गंगा सबंध विश्वामध्ये वाहते, ते विश्वगुरु विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध धर्मांध मनुस्मृतीला गाडण्याकरिता आणि तुमच्या आमच्या शोषित पीडित अन्याय अत्याचारी जनतेच्या उद्धाराकरिता, कल्याणाकरिता ज्यांनी आपला सर्वस्वाचा त्याग केला, ते तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारक महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे या भारतामध्ये स्वराज्याची, कारण आज गुरुपौर्णिमा आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हा आम्हाला सन्मार्ग दिला ते सगळी आपली महामानव महामाता आपले गुरुच आहेत. आणि म्हणून ज्यांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन या देशामध्ये स्वराज्याच्या निर्मितीचं कंकण बांधलं, ते माता जिजाऊ पुत्र छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या धर्मांध मनुस्मृतीचा कुठल्याही प्रकारचं न जुमानता स्त्रियांच्या उद्धाराकरिता नव्हे तर सर्वांच्याच, नंतर हळूहळू त्यांनी शिक्षणाची गंगा सर्वांच्या दारी आणले. ते तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारक, शिक्षण उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले या रूढी परंपरेला न जुमानता जिने सगळ्या यातना, सर्व कष्ट सहन केले आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना जीवनभर साथ दिली, नव्हे त्यांच्या नंतर सुद्धा ज्यांनी ही समाज कल्याणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, त्या तुमच्या आमच्या माता सावित्री, ज्यांच्या त्यागामुळेच बाबासाहेब आंबेडकर हे विश्वविख्यात झाले. त्या माता रमाई, त्याचप्रमाणे मी आज ज्यांचं गुरु म्हणून नाव घेत आहे, त्यांचं दर्शन ज्यांच्यामुळे मला आणि तुम्हालाही झालं, ते आपल्या सर्वांचे आधी आई वडील, आणि या महामानवांच्या अथक परिश्रमामुळे तुम्हा आम्हाला जर शिक्षण मिळालं, प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत ज्यांनी तुम्हा आम्हाला ज्ञान दिलं, ते सर्व आपले शिक्षक, आणि ज्यांनी समाजामध्ये असो कुठल्याही प्रकारच्या तऱ्हेने आपल्या सर्वांना ज्ञान दिले, सन्मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व गुरु, कळत न कळत असलेल्या सर्व गुरूंना आजच्या या महापवित्र
गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं वंदन. आज नेहमीप्रमाणे मला विषय दिलेला आहे, तो म्हणजे विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध अर्थात गुरुपौर्णिमा, आणि जिला आपण आषाढ पौर्णिमा म्हणतो. या निमित्ताने मी आपल्याशी हितगुज करणारे 2 शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. गुरु म्हणजे ज्ञान देणार. ज्ञान हे 2 प्रकारची दुधारी धार असते. पण ज्ञान हे 2 प्रकारचं, जसं माणसाला उन्नतीकडे नेऊ शकतं, त्याचप्रमाणे ज्ञान हे माणसाला अधोगतीकडे सुद्धा नेऊ शकतं. आणि म्हणून प्रज्ञाबुद्धीने प्राप्त केलेलं ज्ञान हे अधिक महत्वाचं असतं. या अनुषंगाने आपण थोडंसं आजच्या विषयाकडे बघणार आहोत. सर्व माणसाचं जीवन हा जीवन प्रवास जो हा खडतर आहे. या जीवनामध्ये माणसाला अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागतं, अनेक प्रकारचं समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्याच्या जीवनामध्ये जी दुःख, रोग, आपत्ती, विपदा हे जे काही येतं, त्यामुळे माणूस कितीही शिकलेला असला तरी त्याला जोपर्यंत योग्य मार्ग मिळत नाही, मी शिक्षणाकडे जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्याची मनशांती होत नाही. आणि तो यातून आपल्याला सुख मिळावं, आपल्या विवंचना नष्ट व्हाव्यात, आपल्या आपत्ती नष्ट व्हाव्यात, यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतो. आणि तुम्ही बघितलं असेल की अनंत काळापासून ते आजपर्यंत, काल परवा घडलेल्या नाशिकच्या भालेराव का हे खरात बाबांच्या पर्यंतच्या घटना तुमच्या आपल्या सर्वांसमोर आहेत. अगदी सुरुवात झाली मला असं वाटतं आसाराम बापू पासून ते खरात गुरुजी पर्यंतच्या, तेही गुरु आहेत, बरोबर ना? तेही गुरु आहेत. म्हणून आपल्याला गुरु निवडताना कुठली खबरदारी घेतली पाहिजे, त्यासाठी मला असं वाटतं की तुमच्या लक्षात जर असेल तर मी मागच्या वेळेला 2 गोष्टी सांगितल्या होत्या. मी इथं बोललो का कुठे बोललो मलाही कळत नाही, पण मी 2 गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातली एक सांगितली होती, आपल्या सर्वांचे परिचित ज्यांच्याविषयी आपल्या प्रवचनामधून आपल्याला सांगितली जातं, ती सत्यकथा म्हणजे अंगुलीमालाची कथा, आणि दुसरी एकलव्याची कथा. या 2 गोष्टीने मी मागच्या वेळेला मला असं वाटतं तुम्हाला सांगितलं होतं. आणि म्हणून ज्या उद्धारक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला गुरु मानलं, स्वतः गुरु मानलं, ज्यांना एवढ्या प्रकांड पंडित विद्वानाने गुरु मानलं, त्यांचे 3 गुरु तुम्हाला माहितच आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध, दुसरे गुरु संत कबीर, आणि तिसरे महात्मा ज्योतिबा. ज्ञानाने ज्ञानाला मिलाप केला. आणि म्हणून मला असं वाटलं की संत कबीर असं सांगता आपल्या दोह्यातून की गुरु बिन कोण बतावे बात. खरी गोष्ट आहे ना. आपण जन्मापासून विचार केला तर जो जो आपल्याला मार्ग दाखवतो तो आपला गुरु आहे. मग गुरु शिवाय आपल्याला कुठलाही मार्ग सापडत नाही. आणि म्हणून गुरु बिन कोण बतावे बाट असं कबीर आपल्याला सांगताना म्हणता, ह्या जीवनाची कथा आहे आता. आणि मी मगाशी जे बोललो ते आता दोह्यातून सांगतोय की भ्रांती पहाड़ी नदिया, भ्रमाची पहाड़ी नदिया, बीच में अहंकार की लाट, काम क्रोध 2 पर्वत ठाड़े, लोभ चोर संगात, मद मत्सर का मेघा बरसत, माया पवन बढ़घाट, संत कबीर सुन भय साधो केवतर नाये घाट. मी मगाशीच बोललो की संभ्रमासारखी नदी, विशाल नदी आपल्या अंतःकरणातली या गोष्टी आहेत.
विशाल नदी वाहते, अहंकाराची त्या नदीमध्ये अहंकाराची मोठी लाट असते. हिमालयासारखे काम आणि क्रोध आपल्या मनामध्ये वसत असतात. लोभासारखा महाचोर, लोभासारखा सगळ्या ज्या घटना त्या लोभामुळे घडतात. लोभासारखा महाचोर आपल्या मनात असल्यामुळेच मग मदमत्सराचा धो पाऊस आपल्या मनात पडतो आणि त्यामुळे आपण भडकडत जातो. आणि म्हणून मग आपल्याला गुरुची गरज भासत असताना आपण कोणता गुरु निवडावा, यामुळे आपण संभ्रमात असताना जो ज्या मार्गाने येतो त्या मार्गामुळे आपण जातो. ही आपल्या अज्ञानामुळे आपली गोष्ट असते, कोणाची टीकाचा नाही प्रश्न. ज्याला जसं मार्ग वाटलं त्याच्याकडून सुख मिळा. माणसाची शेवटी इच्छा असते की मला सुख मिळा, तो कोणत्या मार्गाने जाईल. मग आता पहिल्यांदा आपण या विषयाकडे जाताना वर्षावासाच्या निमित्तानं या महापवन आषाढ पौर्णिमेला ज्या ज्या घटना घडल्या त्या आपण बऱ्याच वेळेला ऐकलेल्या, मी त्याविषयी सांगणार नाही. त्या घटना फक्त सांगणार आहे की सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग. दुसरी घटना आहे ती म्हणजे महामायेचं स्वप्न. तिसरी ज्या गोष्टीने आपण आज या आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतो, आपण म्हणतो बौद्ध धर्मीय सगळ्या जगामध्ये या आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा संबोधली जातं. त्याचं कारण असं की कौंडिन्य, अश्वजित, वप्प, महानाम आणि भद्री या 5 शिष्यांना याच आषाढ पौर्णिमेला सारनाथ इथे तथागत भगवान गौतम बुद्धांनी पहिली धम्मदीक्षा दिली, पहिलं धम्म प्रवचन दिलं. आणि म्हणून ही आषाढ पौर्णिमा भारतातच नव्हे तर सबंध विश्वामध्ये गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते, मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. आणि चौथी घटना वर्षावासते आपण सगळं हाताळलेलं आहे. पण मिनिंग की ही गुरु पौर्णिमा आपण का म्हणतो आपल्या बौद्ध धर्माच्या नुसार, तर या 5 लोकांना तथागत भगवान गौतम बुद्धांनी पहिल्यांदा प्रवचन दिलं होतं, आपला धम्म सांगितला होता, त्यांना शिष्य केलं होतं. आणि म्हणून या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असं आपल्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपण आजपर्यंत ज्या वातावरणामध्ये वावरत आहोत, आपण ज्या वातावरणामध्ये सराउंडिंग नुसार वावरत आहे त्या वातावरणात आजही आपल्या आजूबाजूच्या संस्कारानुसार आपल्यावर कळत न कळत त्या पूर्वाश्रमीच्या धर्माच्या रूढी परंपरेचा कळत न कळत आपल्यावर प्रभाव आहे. ज्याच्यावर नाही ती सोडून द्या, पण अजूनही बऱ्याच लोकांच्या मनावर तो प्रभाव आहे. अजूनही आपल्यातली बरीच लोक याच बोवा बाबा अम्माकडे जातात आणि सुख शोधण्याचा प्रयत्न करतात. अशी शोधून बरीच माणसं मिळतील. मी टीका नाही बोला, आपला तो विषय नाही, आपल्याला सन्मार्ग बघायचा आहे. तर यासाठी मला असं सांगायचं आहे की पूर्वीपासून ते आज सुद्धा ही परिस्थिती आहे. की तुम्हाला माहित असेल, जेव्हा या देशामध्ये संतांचं प्राबल्य वाढलं, ते संतांचं प्राबल्य वाढलेलं ज्यांना सहन झालं नाही, म्हणून ज्यांचं मान सगळ्यात जास्त होता त्या संत तुकारामांना कमी लेखताना संत रामदास स्वामी जे म्हणतात, आणि जी त्या मनुस्मृतीच्या संस्काराचं ब्रीद वाक्यच आहे, त्यात अटळ सुरुवातीपासून नाही, गुरु कुलापासून ते आजपर्यंत ते रामदास स्वामी असं म्हणतात, गुरु तो सकळाशी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन, तरी तयासीच शरण अनन्य भावे असाल. गुरु तो सकळाशी ब्राह्मण, म्हणजे आम्हाला जो गुरु प्राप्त झालाय तो बाबासाहेबांमुळे जो प्राप्त झालाय तो, आणि या गुरुमध्ये जो फरक आहे तो खरात गुरुजीपर्यंत आपल्याला घेऊन जातो. तरी सुद्धा त्यांचा व तुकारामांपेक्षा वरचढ दाखवण्यासाठी गुरु तो सकळाशी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन,
तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे. हा गुरु होण्याचा अधिकार फक्त तिथून ते आजपर्यंत, तेव्हाही ब्राह्मणांना होता, आजही ब्राह्मणांना आहे, आणि जोपर्यंत ही चातुर्वर्ण व्यवस्था आहे तोपर्यंत हा मान ब्राह्मणांनाच राहील. आम्हाला गुरु होता येईल का? नाहीच होता येईल. बरं, आता हे झालं असं आपलं म्हणणं. मग हे जे गुरुकडे आपण गेलो तर ह्या गुरु आपल्याला काय सांगतात? गुरु काय सांगतात? कर्मकांड करायला सांगतात, अंधश्रद्धा आपल्यामध्ये वाढवायचा प्रयत्न करतात. आपणही त्या आपल्या गरजेपोटी किंवा भीतीपोटी अन्य गोष्टीमुळे आपण त्याकडे जातो, परंतु त्यापासून आपल्याला काही फायदा होतो का? नाही, उलट आपण त्यातच अडकले जातो. म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे, सदगुरु के उपदेश की परिभनक ममकान. संत कबीर काय सांगतायत? बाबासाहेबांचे गुरु सदगुरु के उपदेश की परिभनक ममकान, प्रकट भयो विज्ञान, डर नाश भयो अभिमान, नाश भयो अभिमान, ज्ञान की खोली कुटारी, वही जात थी आज बाह सदगुरु ने पकड़ी, कहिए दास कबीर जो सर सदगुरु ने दीना, भवसागर से आज गुरु ने किना. त्याचा अर्थ काय? तर सद्गुरूचा उपदेश जेव्हा माझ्या कानी पडला तेव्हा माझा अज्ञान अंधकार नष्ट झाला, कारण मला सद्गुरूची साथ लाभली. असं संत कबीर आपल्या दोह्यातून आपल्याला सांगतात. आणि म्हणून आता आपण तिकडे जाणार नाही, कारण आपला धर्म आपल्या पुरता आहे. पण तथागत भगवान गौतम बुद्धांना विश्वगुरु म्हणतात. आणि थोडक्यात घेणार आहे बरं का, कारण मला पण कोणाला तरी ऐकायचं आहे. विश्वगुरु म्हणत असताना तथागत भगवान गौतम बुद्धांनी जगातल्या विपरीत अशी कोणती गोष्ट केली, तर ज्या गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही कर्मकांडामध्ये अडकले जातो, अंधश्रद्धेमध्ये गुरफटले जातो, तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्याच्यावरच वार केला. आणि मग तथागत भगवान गौतम बुद्धांनी हा जो सारनाथ इथं उपदेश केला तो 4 आर्य सत्य आर्य अष्टांगिक मार्गाचा, की हे मानवा तू जो आहे तुझं पाशी परी तू जागा विसरलाशी, तुला तुझा आत्मिक शोध घ्यायचा आहे. तुझ्या सगळ्या विवंचनाचा सार तुझ्या आत्म्यातच आहे, तो तुझा शोध घ्यायचा आहे, तुझ्या जवळ आहे, फक्त तुला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला ह्या अंधश्रद्धेतून या कर्मकांडातून मुक्त करण्यासाठी आम्हाला दुःख मुक्तीचा मार्ग दिला. की खऱ्या अर्थाने आमचं दुःख मुक्ती कोणत्या मार्गाने होते स्पष्टीकरण विषयानुसार प्रत्येक वेळेला होणार आहे. त्यामुळे मी आता 4 आर्य सत्य सांगणार नाही, आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा सांगणार नाही, तो आपण ऐकलेला आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन जर सुखकर करायचं असेल, कल्याणकारी करायचं असेल, तर आम्हाला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या कल्याणाकरिता, कारण आपल्या हजारो पिढ्या बर्बाद झाल्या, पण तो आम्हाला त्या रूढी परंपरेत ना सुख मिळालं ना चैन मिळाली, आणि सगळे असंच जीवन जगत होतो, भिकार जीवन जगत होतो. आणि बाबासाहेबांपुढे आम्हाला हा मार्ग मिळाला आणि आज आपण उन्नतीच्या प्रगती पथावर आहे. आजच्या पवित्र आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांची अशी अपेक्षा करतो की आमच्यातल्या सर्व अंधश्रद्धा, देवी देवता देव भोळेपणा जो आहे तो नष्ट व्हावा, अंधश्रद्धेतून आपण बाहेर पडावं आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या सन्मार्गानेच आपले जीवन व्यतीत केलं की आपल्या बहुतांश अडचणी या धर्माच्या माध्यमातूनच दूर होतात. आणि म्हणून
आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांकडून अशी अपेक्षा करतो की ज्या महामानवाने तुमच्या आमच्या उद्धाराकरिता जगातला महापावन महाश्रेष्ठ विश्व धम्म तुम्हा आम्हाला दिलेला आहे, त्या धम्माचं काटेकोरपणे आमच्याकडून पालन व्हावं आणि आपलं जीवनाचा उद्धार करावा एवढीच अपेक्षेच्या निमित्ताने मी आज आपल्याशी हे हितगुज केलेला आहे. आणि मगाशी बोलल्याप्रमाणे माझी इच्छा होती की आपल्यामध्ये शिक्षिका बसलेल्या आहेत आणि मी मागच्या वेळेलाही बोललेलो होतो की विषय लागला तर मी ते आहे माझ्याकडे, अजूनही आम्ही काहीच बोललेलो नाही, मुद्दाम नाही बोलले. तर कोणीतरी या, मला हे तुमचं म्हणजे तुम्हाला पुढे पुढे जाता येईल. तर म्हणून मी तुमच्यासाठी हा विषय थोडासा आटोक्यात घेतलेला आहे आणि माझी इच्छा आहे की माझ्या सगळ्या भगिनी माझी ही इच्छा कोणीतरी पूर्ण करेल, सुरुवात करेल अशी मी अपेक्षा करतो. माझे 2 शब्द. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.